नमस्कार. बायोस्कोप मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत कोल्हापूरमध्ये आणि भेटणार आहोत एका तरुण तडफदार नेतृत्वाला. कागलमध्ये निवडणूक लढवणारे समरजित सिंग घाटगे यांना आपण तुमचं अभिनंदन पहिल्यांदा करतो, कारण तुम्ही ज्या वेगाने भाजपमधून बाहेर पडला त्याच वेगाने तुमच्याकडे उमेदवारी सुद्धा आली होती. मला असं वाटतं की तुम्ही पहिले राष्ट्रवादीचे उमेदवार असाल की ज्यांची उमेदवारी स्पष्ट झालेली होती प्रवेश झाल्या. तर आता कागलचा मतदारसंघ असा आहे की सर्व महाराष्ट्राचं त्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मला तुमच्याकडून थोडं असं जाणून घ्यायचं आहे की एक तरुण CA म्हणून ज्यांची करिअर सुरू झालेली होती ते भारतीय जनता पक्षाकडे जातात आणि त्यानंतर राष्ट्रवादीकडे येतात आणि आता त्यांच्याकडे उमेदवारी आहे. आणि हसन मुश्रीफ यांच्यासारख्या एका गेल्या 25 वर्षापासून इथल्या राजकारणात ज्यांची दबंगगिरी सुरू होती त्यांच्यासमोर तुम्ही उभे आहात. तर त्या आव्हानाकडे तुम्ही कसे पाहता? आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सना मी नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपला आभार व्यक्त करतो. आपण जी सुरुवातीची लाईन आहे की वेगाने मी भाजप सोडून तिथं माझ्यापेक्षा जास्त वेग आदरणीय पालकमंत्री मोदींचा होता. ज्या वेगाने त्यांनी पवार साहेबांना सोडलं तर त्याच्यापेक्षा कमी वेगाने मी भाजप सोडली. ते पहिलं त्यांचा वेग फार जास्त होता. दुसरा विषय, भारतीय जनता पार्टीमध्ये मी जेव्हा प्रवेश केला माझं एकच डोक्यात आणि स्मरणात होतं आणि मी भारतीय जनता पार्टीला सांगितलं की कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेचं परिवर्तन करायचं आहे. कारण माझे वडील लेट स्वर्गीय विक्रमसिंह राजे साहेबांनी त्यांच्या निधनच्या काही दिवसांनी मला बोलले होते की तुम्हाला आता ह्यात उतरावं लागेल. मला ज्या गोष्टी करायच्या होत्या नाही, काही लोकांच्यामुळे मला करता आल्या नाही, पण कागलला आता परिवर्तनची गरज आहे. आणि काही दिवसांनी त्यांचं निधन झालं आणि ते दुःखद निधन होतं, अनटाइमली. आणि त्याच्यामुळं माझ्याकडे पॉलिटिकल स्पेस भारतीय जनता पार्टीची होती आणि तेव्हा मी त्यात प्रवेश केला. 19ला युतीच्या अडचणीमुळे मी अपक्ष लढलो. त्याचा फटका बसलाच ना. बरोबर. आणि फटका मला नाही बसला, या मतदारसंघाला बसला. आणि भारतीय जनता पार्टीने मला विधान परिषद ऑफर केली. मी देवेंजींना क्लिअर सांगितलं 90,000 लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा माणूस आहे. 90,000 लोकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या ताकदीवर मला मतदान केलं. बरोबर. मी त्यांच्यावर गद्दारी करणार नाही. मला MLC मिळाली असती. बरोबर. मी म्हटलं मी बॅकडोर एंट्री करणार नाही. मी राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे. मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या ताकदीवर मतदान घेऊनच निवडून येणार. आणि मी माझ्या 90,000 लोकांनी ज्यांनी मला, कागलची जनतानी मला कधी माफ केलं नसते. की काय केलं समरजी घाटगेंनी, काय केलं? ईडी कशाला लावली? ईडीची कशासाठी केली? विधान परिषद मिळवायला? कुठल्या सत्तेच्या तुकड्यासाठी मी काम करणारा माणूस नाहीये. मी पक्षाला बोललो मला परिवर्तन घडवायचं आहे आणि सांगून मी बाहेर पडून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही इलेक्शन लढतोय. आणि जो विषय की 5 टर्म ते आमदार होते आहेत. साहेब, आता आपल्या प्रत्येकांचे मेंटॉर्स असतात. आपलेही मेंटॉर्स आहेत, माझेही मेंटॉर्स आहेत. आपण मेंटॉर्सना आयुष्यभर मानतो का नाही? शेवटी त्यांना एवढं मतदान कोणामुळे पडलं? आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना. त्यांची साथ सोडली ना. बरोबर. म्हणजे तुम्ही ईडी जी तुमच्यावर लागली होती ही बरोबर होती. या ईडीच्या पोटी, भीतीपोटी आणि केलेलं करप्शन तुम्ही मान्य करताय. तुम्ही आपल्या वडील सगळ्या मंडळींना सोडून गेला आणि त्याच्यामुळे ह्या इलेक्शनला अशा गद्दार प्रवृत्तीला जनताच त्याचा कार्यक्रम करणार आहे. आता तुम्ही बोलताना छत्रपती शाहू महाराजांच्या तुमच्या परंपरेचा उल्लेख केला. शाहू महाराज म्हणजे आपण खऱ्या अर्थाने फिलॉसॉफर किंग ज्यांना म्हणू असे, म्हणजे प्लुटोच्या स्वप्नातले राजे होते आणि त्यांनी जी सुधारणा घडवून आणलेली आहे. तर या सगळ्या ह्याच्यात मला स्वतःला पण अनेकदा प्रश्न पडलेला आहे की कागलमध्ये शाहू महाराजांचा जन्म झाला आणि मग ते इकडे कोल्हापुरात आले. तर त्यांचे ज्या स्मृती कागलने चांगल्या पद्धतीने जपल्या पाहिजे होत्या
त्या जपल्यात का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तर त्यांचे राष्ट्रीय वंशज छत्रपती आहात. शाहू महाराज घाडगे घराण्याचे बरोबर आणि कागलकर, बरोबर माझ्या घराण्यापेक्षा ते कागलकर आहेत. बरोबर. आणि यशवंतराव घाडगे हं. त्या काळामध्ये त्यांचं अडॉप्शन झालं आणि ते राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज. बरं. शाहू महाराज आणि त्यांचे धाकटे बंधू पिराजीराव घाडगे, माझे पंजोबा, या दोघांनी एक कोल्हापूरसाठी विजन पाहिलं बरोबर. आणि इम्प्लिमेंटेशन बऱ्यापैकी त्या विजनचं पिराजीराव महाराजांनी केलं. आपल्या मगाच्या वाक्यामध्ये मी दुरुस्ती करतो की त्यांचं जे काय कारकीर्द होती का, त्यांचा वारसा कागलकरांनी मेंटेन केला नाही का? कागलकरांनी नाही, पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंटने केला नाही. कागलकरांच्या हृदयात आहे कागल ते. गडिंग्लज उत्तूरच्या प्रत्येक व्यक्तीने माझ्यापेक्षा जास्त वारसा शाहू महाराजांचा कोणी केला असेल ना, तर इकडच्या मतदारांनी केलाय. बरोबर. आणि खरं पुरोगामी, आणि त्याच्यामुळं इकडच्या पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंटनी मागच्या 25 वर्षामध्ये काळजी घेतली. पर साहेब मला एक सांगा, आपण कोल्हापूरच्या बाहेर गेल्यानंतर किती लोकांना माहिती आहे शाहू महाराज कागलचे आहेत? खूप कमी लोकांना माहित नाही. का माहित नाही? म्हणजे ज्यांनी लोकराजा, छत्रपती शाहू महाराज वगैरे हे ग्रंथ वाचलेले आहेत, त्यांना ही पूर्ण घराण्याची पार्श्वभूमी माहिती असते. बरोबर. आदरणीय पालकमंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेबांच्या कुठल्याही भाषणामध्ये तुम्ही ट्रॅक करा की माझ्यासारखा अल्पसंख्य माणूस, आदरणीय पवार साहेब, आणि ज्या कागलमध्ये शाहू महाराज आहेत त्या शाहू महाराजांच्या कागलमध्ये मी निवडून येतो, हे माझ्यासाठी सौभाग्य आहे. कधी शाहू महाराजांचा उच्चार झालाय? कधी त्यांनी मार्केट केलं की शाहू महाराज कागलचे आहेत? कधी केलं का? नाही. ऑन रेकॉर्ड मी चॅलेंज देतो, आपण बघा, आपल्याला जर तसं रेकॉर्ड मिळालं तर मला सांगा. पण मी आता राजकारण जाऊ द्या, सत्ताकारण जाऊ द्या, मला स्वतःला ही गोष्ट खूप महत्वाची वाटते. छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्रामध्ये सामाजिक सौहार्दाचं जे एक बीज लावलं, म्हणजे त्या काळात आसपास म्हणजे जवळपास 125 वर्षापूर्वी इतकं विजनरी नेतृत्व दिलं. समाजामध्ये एकी राहावी, सगळे लोक एकत्र राहावेत, धार्मिक आणि जातीय भेद संपावेत, यासाठी प्रत्यक्ष कृती करणारे ते राजे होते. तर त्याचाच परिणाम असेल की कागलमधून अल्पसंख्याक समाजाचे हसन मुश्रीफ निवडून जाऊ शकतात. पण तुम्ही आता जो मुद्दा मांडला की ते या सगळ्याचा कधी उच्चार करताना दिसले नाहीत. उच्चार आणि कृती मी एक दोन्ही सांगतो. आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय मंडलिक साहेबांनी आणि स्वर्गीय राजे साहेबांनी त्यांना राजकारणामध्ये निर्माण केलं. मला वाटतं आपण जसे दिवसामध्ये 3 वेळा कपडे बदलतो तसं त्यांनी गुरु बदललेत. आता राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी आणि त्यांच्याबरोबर पिराजीराव महाराजांनी, बिकॉज पिराजीराव महाराजांचा हे इतिहास आहे, हे कुठेतरी पुस्तकांमध्ये फार नाहीये. एक टीम होती. सो मला परमिशन द्या, हे दोघांची नावं एकत्र घ्यायची मला परवानगी द्या. आणि कृपया तुम्ही ते जरा अधिक सविस्तरपणे सांगावं, जेणेकरून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, ऐकणाऱ्यांना या सगळ्या गोष्टी कळल्या. त्या काळामध्ये आता राधानगरी धरणाचा आपण जे उल्लेख केला, त्या काळामध्ये स्वप्न शाहू महाराजांनी बघितलं आणि त्याचं सगळं फिजिकल इम्प्लिमेंटेशन पिराजीराव महाराजांनी केलं. आणि त्याच धर्तीवर त्यांनी मुरगुडमध्ये पिराजीराव तलाव बांधला. त्या काळामध्ये मिरजचे पटवर्धनांकडून आम्ही कर्ज घेतला, बैलगाडीतून सोनं गेलं आणि मग तो तलाव बांधला. आजही त्या तलावाच्या पाण्यावर 6-7 गावांनी, मुरगुड नगरपालिका आजही ते पाणी आपण देतोय. आमचं कर्तव्य आहे. माझं मत आहे की या हिशोबाने कागल विधानसभेमध्ये जलसंधारणच्या आणि जलसंपदाच्या हिशोबाने किती नवीन तलावं, किती नवीन धरणं झाली याचा हिशोब घेतला पाहिजे. आंबेहोल धरण पण मीच पाठपुरावा करून तो निधी आणली, नाही तर एवढ्या वर्षात झाला नाही. दुसरा विषय शिक्षण. शिक्षणासाठी क्रांतिकारी निर्णय साहेब महाराजांनी घेतले, खूपच. महिला शिक्षण, आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर महिलांना शिक्षण बंधनकारक केलं. आई वडिलांनी मुलींना पाठवलं. त्या काळात 1 रुपया दंड पर डे, एक आण्याला ज्या वेळेस किंमत होती 1 रुपये पर डे, तो जो निर्णय घेतला. त्यानंतर आता आपण जर बघितलं तर शिक्षणाच्या बाबतीत कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेमध्ये 22 वर्षाच्या मंत्रिपदानंतर आजही सगळ्या क्लासरूम डिजिटलाइज नाही आहेत. आम्ही राजे फाउंडेशनच्या माध्यमातून 130 क्लासरूम डिजिटलाइज केले. आणि माझं मानस आहे, शाहू महाराजांचा वारसा चालवत, राजेसाहेबांचा वारसा चालवत येत्या काळामध्ये 35% माझ्या पहिल्या 5 वर्षामध्ये क्लासरूम मला डिजिटलाइज करायचे. आपल्या 22 वर्षामध्ये 7,000 कोटीचा आकडा दिला जातो. एकही नवीन शाळा बांधली नाही गेली. किती नवीन क्लासरूम झालेत, शाळा बंद झालेत, ह्याचा हिशोब काय? तुम्हाला सांगू, काही शाळेमध्ये मुलींचे टॉयलेट्स नाहीत साहेब.
ओ, मला पहिले टॉयलेटला पैसे आणायचे. मी कालच वाचत असताना मला एक रेफरन्स मिळाला की भारतामध्ये 97.3% शाळांमध्ये मुलींचे टॉयलेट्स आहेत. केंद्र शासनाचा अहवाल होता. म्हणजे उरलेल्या या 3%, 2.5% तुमच्या कागलच्या शाळा असलेल्या दिसतात. असणं आणि ते मेंटेनेबल कंडिशन मध्ये असणं. आता शाहू महाराजांनी त्या काळामध्ये आपण जर बघितलं तर प्लेगचं नियोजन आय थिंक तुमचं ब्रिटिश राज्य पुणा मुंबई ते कोलॅप्स झालं. बरोबर. पुण्यामध्ये पेशव्यांचं इतकं मॅनेजमेंट होतं ते कोलॅप्स झालं. पण कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी जे नियोजन केलं त्याच्यामुळं कमी प्लेगचा फटका कोल्हापूरला झाला. आता त्याच कागलमध्ये साहेब आपल्याला सांगू, आमच्याकडे मागच्या 25 वर्षामध्ये 7,000 कोटीच्या आकड्यामध्ये किती PHC सेंटर झालेत, आरोग्य केंद्र झालेत, CPR झालेत? नाहीत साहेब. आमच्याकडे कार्डिओलॉजिस्ट नाही कागल तालुक्यात साहेब. डायलिसिस सेंटर नाहीये. आमच्या लोकांना कागलवरून कोल्हापूरला अँब्युलन्सनी जावं लागते. त्या अँब्युलन्समध्ये 67% लोकांची मृत्यू होते. आजही आदरणीय पालकमंत्री महोदय आपल्या भाषणात बोलतात. आजही त्यांचं भाषण तुम्ही काढा. कोणाला हृदयाचा प्रॉब्लेम झाला, काय झाला, काळजी करू नका, मी तुम्हाला पुणा मुंबईच्या 5 हॉस्पिटलला घेऊन जातो. म्हणजे आफ्टर 22 years ऑफ मिनिस्ट्री यू डोंट हॅव अ हॉस्पिटल की तुम्हाला लोकांना पुणा मुंबईला घेऊन जातं. हा लाजिरवाणी रेकॉर्ड आपणच सिद्ध करताय. सत्तेत आल्यानंतर मी आपल्याला सांगतो की आपल्या ग्रामीण भागामध्ये जे काय PHC सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये पैसे खर्च करून काय होतंय, जेवढे आपण रस्ते गटरीवर पैसे खर्च करतो ना, मला वाटतं माझ्यासाठी एज्युकेशन आणि हेल्थ इज गोइंग टू बी प्रायोरिटी. माझ्या लोकांनी बाहेर जायला नाही पाहिजे. म्हणजे अमर्त्य सेन जगप्रसिद्ध अर्थतज्ञ त्यांचं म्हणणं तेच आहे ना की तुम्ही प्रायमरी एज्युकेशन आणि प्रायमरी हेल्थ जर तुम्ही नीट केलं नाही तर समाज कसा पुढे जाणार आहे. एक गावामध्ये हॉस्पिटल नसल्यामुळे ती गर्भवती महिला 10 किलोमीटर अँब्युलन्सच्या प्रवासात जाते. कसं होते मी सांगू, मी 2 PHC सेंटर कडगाव आणि पिंपळगाव आणलं होतं. पण मी आणलं म्हणून फ्लॅश झालेला टेंडर त्यांनी कॅन्सल केला. मी त्यांना विनंती केली, निरोप पाठवला, तुम्ही श्रेय घ्या, पण त्यांनी हॉस्पिटल होऊ दिलं नाही. यु नो वाय? हे जर सगळं झालं तर त्यांचा फेमस सकाळचा 6 वाजता दरबार चालणार नाही. पीपल मस्ट कीप ऑन कमिंग बॅक. माझं मत आहे आपण अशी तुमच्याकडे दरबार लागतो की नाही? मी थेट जनतेत असतो. मी लोकांना दरबारात बोलवत नाही. समरजी घाडगे आपल्या दारी. मी जनतेत असतो. शाहू महाराज जनतेमध्ये होते. बरोबर. ते खडखडात घेऊन जायचे ना, तशी माझी 1000 नंबरची गाडी आहे. मी जनतेत असतो. माझा दरबार भरवत नाही. लोकांना पाठ आहे मी दरबार भरवत नाही. बरोबर. हा, सो ते मी जनतेत असतो. आता एकूणच म्हणजे राजकारण ज्या गतीने किंवा ज्या पद्धतीने चाललंय, मनी पॉवर, मसल पॉवर, या सगळ्या गोष्टी जास्त आहेत आणि तुमच्यासारखा उच्च शिक्षित राजघराण्याची पार्श्वभूमी असलेला तरुण आता राजकारणात उतरलेला आहे. तर हे जे राजकारणाचं एक नाही म्हटलं तरी विद्रुपीकरण झालेलं आहे, तर हे थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण लार्जर पिक्चरमध्ये बघूया. तुम्ही मतदारसंघाबद्दल पण बोला, परंतु व्यापक पातळीवर महाराष्ट्राने काय केलं पाहिजे? आता मनी पॉवर आणि हे सगळं आहे, हे राजकारणामध्ये आहे, चालत राहिले. पण मी तुम्हाला सांगू, या इलेक्शन्समध्ये आपण बघितलं, जनतेने एकदा ठरवलं ना, ठीक आहे, मनी पॉवरमुळे स्विंग्स होतात, बट आय फील दॅट स्विंग्स आर नॉट मोर देन 2 to 3% नाव. जनतेने एकदा ठरवलं, जनता त्याप्रमाणे निर्णय देते. आणि ओव्हरऑल कागल विधानसभेचं पण आपण बोललं तर मला कागलच्या मतदारांना एवढंच सांगायचं आहे, हा पैसा आला कुठून? आपण टॅक्स देतो, त्या टॅक्स मधून विकास निधी येते. त्या विकास निधीमध्ये 50% पैसे जे खाल्ले आहेत, हे मी म्हणत नाहीये, जिल्हा परिषदचे PWDचे अभियंता दीपक कोरडे साहेब प्रेस घेऊन बोललेत की 700 कोटीचा भ्रष्टाचार झाला दिलेल्या RTIच्या हिशोबाने. त्यात 50% पैसे खाल्ले. लोकांकडून आलेल्या टॅक्समधून आलेल्या निधीमधून पैसे खाऊन त्याचेच 5% पैसे आता तुम्हाला द्यायला लागलेत. आता लोकांना काय, मी म्हणतोय लोकांना घ्या, मला वाटतं सुरत लुटायची, लुटून घ्या, पण शेवटी बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे मतदान तुमच्या भविष्याला करा. मी लोकांना काय म्हणतोय, घ्या जावा, आता काय दसरा आहे, सुरत लुटली तसं तुम्ही ही लुटा, काय चुकीचं आहे? बरोबर, तुमचेच पैसे तुम्हाला परत येत आहेत, मी कशाला थांबवायचे? पण माझं मत आहे की ॲज मीडिया जो विकास झालाय त्यांनी पुस्तक काढले. माझी आपल्याला एक विनंती आहे,
प्रत्येक गावात जाऊन त्या पुस्तकामध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केलाय, हा. मी तुम्हाला चॅलेंज देतो, 50% गोष्टी झाल्याच नाहीत. आता उदाहरण पिंपळगाव म्हणजे बुद्रुकमध्ये त्यांनी त्यांचा आमदारकीचा अहवाल त्यांनी काढलाय तो. काढलाय. 4 कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे. आदरणीय पालकमंत्री महोदयांची पार्टी 4 कॉन्ट्रॅक्टर चालवतात, सगळे नाही, 4 कॉन्ट्रॅक्टर्स. आता एक एक गावामध्ये दिसते की त्यांनी सांगितलं की 3.5 कोटी रुपये खर्च केलेत. गावातली लोक मंदिराबद्दल काय बोलतात माहितीये का? आम्ही लोकप्रतिनिधी गोळा केले. म्हणजे कागदावर पैसे आले 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 7,000 कोटी आलेच साहेब. निधी आलाय, निधी आल्याबद्दल नाही, पण तो खिशात गेला. आता वंदूरमध्ये एक व्हायरल व्हायला लागले, 40 लाखाचं ग्राउंड गायब, बोर्ड लागलेत गावात. बोर्ड म्हणजे कागदावर ग्राउंड आहे आणि प्रत्यक्षात हॉस्पिटल्स, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट जनरेशन, ह्याच्यासाठी जो निधी आहे ना, त्यात ते खर्च करत नाही, कारण त्याच्यामध्ये तेवढं बलिदान नसतं ना. सो इट इज नॉट द प्रायोरिटी. आणि शाश्वत विकास झाला तर लोक अशी कुठलीच गोष्ट त्यांनी, मला तुम्ही एक गोष्ट दाखवा जी त्यांनी केली आहे ज्याच्यामध्ये लॉंग टर्म डेव्हलपमेंट होईल, अशी ते करणार नाहीत. कारण ती केली तर ह्यांच्या राजकारणामध्ये लोकांची त्यांची गरज संपेल ह्या भीतीपोटी त्यांनी हे केली. दॅट इज माय फर्म अक्युजेशन विथ प्रूफ्स. एकूणच आता हे जे आता आपण राजकीय वारे ज्या पद्धतीने वाहत आहेत आपण सगळं बघतो की याच्यामध्ये तरुणाई जी दिसते, तर तरुणाईच्या मध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारची तटस्थता आलेली आहे. वी डोंट वॉन्ट टू गेट इन्व्हॉल्व इन दिस. खास करून जो थोडासा निओ अर्बन किंवा अर्बन भागातला जो तरुण आहे तो या सगळ्या याच्यातून तुटत चाललेला आहे. आणि इव्हन ग्रामीण भागात सुद्धा तरुण बऱ्यापैकी म्हणतात की आम्हाला राजकारणाजवळ जायचं नाही. तर तुम्ही काय त्या संदर्भात बोलता? नाही, राजकारणामध्ये जायचं नाही पेक्षा दे आर पॉलिटिकली इंटरेस्टेड. पण एक प्रचंड फ्रस्ट्रेशन वाढले युवकांमध्ये. आय थिंक युवकांमध्ये डिप्रेशन इज द बिगेस्ट इश्यू आय फेसिंग. अनएम्प्लॉयमेंट जी वाढली, आता माझ्या मतदारसंघाचा आपण उल्लेख केला, तर आता मी मुद्दा सांगतोय तो मी रिसर्च करा. अनएम्प्लॉयमेंट कागल, गडिंग्लज, उत्तूरमध्ये हायेस्ट आहे. आपली मुलं हॉटेलमध्ये काम करतायत, हे दुर्दैव आहे. ते का करतायत? कारण जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाहीत. का जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाहीत? कागलमध्ये जी 5 स्टार MIDC आहे, इट इज द बेस्ट MIDC इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. 2012 सुरू झाली. 12 वर्षामध्ये there is road connectivity सगळं हायवे, फॅसिलिटीज आर देयर. 12 वर्षामध्ये या MIDCचा एक फंटॅस्टिक रेकॉर्ड सध्याच्या पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट केलाय. यु नो व्हॉट इज द रेकॉर्ड? 12 वर्षामध्ये सुरू झाल्यापासून एकही नवीन मल्टीनॅशनल न आलेली MIDC इज कागल 5 स्टार MIDC. त्याला 5 स्टार नाव का दिलं? एवढं म्हणजे फॅसिलिटीजनी पूर्ण भरलेली आणि 5 स्टार फॅसिलिटीज या टॅगलाईनच त्यासाठी दिलेली की ज्याच्यामध्ये MNCs याव्यात. MNCs हॅव रन अवे फ्रॉम कागल बिकॉज ऑफ द काइंड ऑफ तिथं जे खंडणीखोरपणा सुरू केला त्यांच्या 4 कॉन्ट्रॅक्टर्सनी. आज एक इंडस्ट्रीवाले मला फोन करून सांगतात, साहेब अशी परिस्थिती आहे, आदरणीय पालकमंत्री महोदय फोन करतात त्याच कामाला आणि नंतर चिरंजीव पण फोन करतात त्याच कामाला, 2 वेगळ्या माणसांना कामं द्या. आज अशी परिस्थिती आहे. तुम्ही त्यांचे सगळे टेंडर्स घ्यायचे, ठेके घ्यायचे आणि कागदावरच पैसे द्यायचे. अहो, हिरो मोटर्स, टाटा मोटर्स, फोर्स मोटर्स जागा बघून गेलेत साहेब. आणि मी काय म्हणतो, युवकांमध्ये पॉलिटिक्स बद्दल आणि कागलमध्ये फ्रस्ट्रेशन या बाबतीत झाले. आता मी काय सांगतो की आपण आपली जी स्पर्धा परीक्षा आहे, पोलीस भरती आहे, त्यासाठी आपल्याकडे प्रशिक्षण केंद्रच नाहीत ना, ती होऊ देत. आमच्या बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटीलची योजना होती. वी हॅव क्रॉस्ड 130 CR. वी आर नंबर 1 इन महाराष्ट्र. बट असा रेकॉर्ड उलट्या बाजूकडे नाही आहे. सो मी आमदार झाल्यानंतर फर्स्ट प्रायोरिटी इज 5 स्टार MIDCला एक, या सगळ्या खंडणीखोर आहेत ना एजंट्स, यांचे धंदे मी बंद पाडणार आहे. अँड आय एम गोइंग टू ओपन अप द मार्केट. आणि इंडस्ट्रीची मी स्वतः CA आहे. तसं आज कुर्तामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू देतो मी, एक शर्ट पॅन्ट आणि सूट घालून कॉर्पोरेट लोकांशी मुंबईत बसून चर्चा करून त्यांना इथं या, माझ्या मतदारसंघाच्या मुलांना रोजगार द्या, प्लस त्याच्यावर छोटे छोटे व्यवसाय. गडिंग्लज मध्ये एक MIDC आहे जी नीट डेव्हलप झालीच नाही. तिथं वॉटर आणि इलेक्ट्रिसिटी फॅसिलिटीज घेऊन तिथं आपल्याला इंडस्ट्री आणली की तिकडच्या परिसराच्या लोकांचं डेव्हलपमेंट. सो दीज आर माय 2 टार्गेट्स. आणि we have to give employment and business to youth. Great. Across castes.
त्यामध्ये मला वाटतं इकॉनॉमिक स्टेबिलिटी झाली राईट. तर मला वाटतं फ्रस्ट्रेशन लेवल्स कमी कमी होतील. होतील आणि ते कृतीतूनच करायला पाहिजे आपल्याला. नक्कीच समरजित सिंगजी, तुमच्या या उपक्रमांना माझ्या आत्तापासूनच शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि आपण लवकरच भेटूया. येस. तुम्ही आमदार समरजित सिंग गाडगे नाही आपण लोकांनी, मी पहिलं मी सांगतो, मी नेहमी म्हणतो की मी मीडियाच्या एबी फॉर्मवरच उभारलोय. सो यू हॅव टू. आणि आपल्या सगळ्या व्ह्यूअर्स निमित्ताने मी आमच्या मतदारांचे जे सगळे मतदार आहेत त्यांनीच हे परिवर्तन ठरवायचंय. बरोबर. आणि त्यांची जी ताकद आहे त्यांनी आपल्या त्या ताकदीवर विश्वास ठेवा आणि बाबासाहेबांच्या संविधानाचं ताकद वापरून आपण सर्वांनी ह्या परिवर्तनात साथ द्यावी अशी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. येस. थँक्यू.